काही काल सभागृहामध्ये बराच संवाद झाला तुमचा आणि श्रीकांत शिंदे यांचा. तुम्ही पाठीमागून काहीतरी आवाज दिला 50 ओके एकदम ओके अशा प्रकारचा आवाज, आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही आता ज्येष्ठ आहात आणि अशा सभागृहामधून कसं वागायचं ते कळत नाही का, असं काहीतरी शाब्दिक चकमक झालेलं आहे. हे असं आहे की आम्ही त्यावेळेला निशिकांत दुबेंनी पण त्यावेळेला माझ्यावरती जे आहे ते तंज कसला. मी त्यांना म्हणाले की तुम्ही महाराष्ट्राचा जर अवमान करणार तर आम्ही महाराष्ट्राबद्दल बोलणार. आणि समजा श्रीकांत शिंदे असतील किंवा निशिकांत दुबे असतील यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना आम्हाला सुद्धा माहिती आहे, आम्ही सुद्धा सिनियर आहोत हे आम्हाला सुद्धा माहिती आहे. पण ज्या तऱ्हेने ते सुद्धा बोलतात त्यांनी सुद्धा थोडं तारतम्य ठेवावं. आणि बोलताना आपण कुठल्या तऱ्हेने बोलत आहोत, काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना ते बोलतात, मग आम्ही त्यांच्या पक्षाबद्दल बोलतो त्यांना वाईट का वाटावं. निशिकांत दुबेंच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर काल त्यांनी माझ्यावर नाव घेऊन बोलले, म्हणून मी अध्यक्षांना विनंती केली की मला सुद्धा बोलू द्या. त्यांनी माझं नाव हाऊसमध्ये घेतलेलं आहे, पण दुर्दैवाने अध्यक्षांनी मला बोलायची संधी दिली नाही त्या ठिकाणी. नाहीतर मी बोलले असते की त्यांचं जे द्वेष आहे ते महाराष्ट्राच्या प्रति द्वेष जो आहे त्याच्या संदर्भात आम्ही सातत्याने बोलत आहोत. आणि मला एक गोष्ट नम्रपणे सांगायची आहे, जो महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघेल किंवा महाराष्ट्राबद्दल बोलेल त्याला आम्ही अशाच प्रश्न संसदेमध्ये विचारणार. आडीमुडीची भाषा केलेली आहे. म्हणून तर मी त्या दुबेंना म्हटलं ना की आम्ही तुमच्याबद्दल आरेतुरीची भाषा नाही वापरली, एवढी तर आम्हाला संस्कार दिलेले आहेत. आणि आम्हाला संस्कार काय आहेत ना हे महाराष्ट्र जनता चांगल्या तऱ्हेने जाणते. आम्ही कशा तऱ्हेने बोलतो, कधीही कोणाबद्दल असं पर्सनली अरे तुरे गावे अशी बोलण्याची पद्धत आमच्याकडे नाही. आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने बोलतो. त्यांना त्या दिवशी पण आम्ही प्रश्न जो विचारला तो महाराष्ट्राबद्दल तुमचा एवढा द्वेष काय हा प्रश्न आम्ही विचारला. आणि आज काल पण मी त्यांना तो प्रश्न विचारला की जेव्हा पहलगाम बद्दल बोलताय तेव्हा गुलबर्ग बद्दल पण बोला, असं आमचं म्हणणं होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.